काही वर्षापूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वी किंवा 70 वर्षापूर्वी मुंबईसारखी होती, म्हणजे आत्ताची मुंबईची स्थिती आहे तशी. त्याच्यामध्ये न्यूयॉर्कचे फुटपाथ, पाणी, अनेक गोष्टी होत्या. किंवा मगाशी आपण वैशालीजी बोलले तसं नव्हत्या काही गोष्टी. मोझेस नावाचा महापौर, आता महापौर इज इक्वल टू मेयर नाही, तो मेयर होता न्यूयॉर्क शहराचा. आणि न्यूयॉर्क शहराच्या घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे मेयरला बरेच अधिकार असतात. ते शोभेचं भावलं नसतं, म्हणजे फक्त फीत कापायला महापौर असं नसतं. आणि त्यामुळे त्यांनी न्यूयॉर्कचा कायापालट केला. तर आपण निवडून आल्यानंतर आणि आपण येणारच आहात, तर भारतीय जनता पार्टी आपल्या नेतृत्वाखाली निवडून आल्यानंतर महापौराला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आणि एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. मला वाटते की न्यूयॉर्कच्या महापौराच्या निवडीनंतर दुसऱ्या दिवशी एका वृत्तपत्रामध्ये ह्याचीही चर्चा झाली होती की तिकडच्या महापौराचे अधिकार किती, मुंबईतल्या महापौराचे अधिकार किती. असं आहे की मुंबईच्या महापौरालाही खूप अधिकार असतात, पण ते अधिकार तुम्ही किती राबवता हे त्याच्या मागचं हे आहे. उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती स्टँडिंग कमिटीला येते. टेंडर वर्क जे काय असेल, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन चेअर करतो ती मीटिंग. त्यानंतर ते कुठे जातं, ते हाऊसमध्ये जातं, म्हणजे जनरल बॉडीमध्ये जातं. जनरल बॉडी चेअर कोण करतं, महापौर करतो. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये घडणारी कुठलीही गोष्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या आमसभेची मंजुरी घेऊनच केली जाते. आणि ती मंजुरी द्यायचे पूर्ण आणि पूर्ण अधिकार त्या चेअरवर बसलेल्या महापौराचे असतात. मुळात तो एजेंडा घ्यायचा की नाही घ्यायचा हा त्याचा निर्णय आहे. आणि मग मताला ते टाकतात महापौर, आणि मग मतांच्या आधारावरती ते पास होतात. महापौरांनी एखादा चुकीचा एजेंडा आला, तो घेतलाच नाही हाऊसमध्ये, तो होऊच शकत नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ की मुंबई महानगरपालिकेच्या महापौराला सुद्धा खूप पॉवर्स आहेत. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली 25 वर्ष जे महापौर राहिले त्यांचं रिमोट कंट्रोल जे आहे ते दुसरीकडे कुठेतरी होतं. आणि त्यामुळे त्यांना कोणीतरी चालवायचं, स्टँडिंग कमिटी चेअरमनला कोणीतरी चालवायचं. आणि म्हणून ज्या ठिकाणी ते कंट्रोल होतं त्यांनी मुंबईच्या महापौराला शोभेचं बावलं करून ठेवलं. त्यांनी मुंबईच्या महापौराला महापौराची पोझिशन एक डेकोरेटिव्ह पोझिशन ही करून ठेवली की तुम्ही बाबा फक्त फीत कापायचं, एजेंडा कुठला येणार आणि कुठला नाही येणार हे सुद्धा आम्ही ठरवणार. आम्ही तुम्हाला सांगणार तेव्हाच तो एजेंडा हाऊसमध्ये घ्यायचा, तोपर्यंत घ्यायचाही नाही हाऊसमध्ये. अहो मी तुम्हाला सांगतो की अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरचे एजेंडे सुद्धा तिकडनं सिग्नल मिळाल्याशिवाय हे हाऊसमध्ये येत नसायचे, अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरचे एजेंडे सुद्धा. आणि त्यामुळे मुंबईच्या महापौराला डेकोरेटिव्ह हे केलं गेलं कारण अधिकार दुसरीकडे कुठेतरी होते. जसं 2004 ते 2014 UPAच्या सरकारमध्ये पंतप्रधान होते परंतु कंट्रोल दुसरीकडे होता ना, जनपथवर. तसंच मुंबईच्या महापौराचा कंट्रोल बँड्रा ईस्टला आहे होता आणि त्यामुळे तिकडनं तो कंट्रोल व्हायचा. आणि त्यामुळे त्यांनी मुंबईच्या महापौराची पोझिशन ही पॉवरलेस पोझिशन आहे अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण केलं, ही डेकोरेटिव्ह पोझिशन आहे अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण केलं, जे वास्तव नाही. मुंबईच्या महापौराला जरी एक्झिक्युटिव्ह म्हणजे जरी तो फाईलवर सही करत नसेल परंतु फाईलवर सही तेव्हाच होते ज्या वेळेला आमसभेमध्ये तो एजेंडा मंजूर होतो. आणि आमसभेमध्ये एजेंडा मंजूर करून घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा हाऊसमध्ये आणायचा की नाही यायचा हा महापौराचा अधिकार आहे. त्यामुळे ऑलरेडी महापौराला खूप अधिकार आहेत, त्याचा उपयोग झालेला नाही.